मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मिळकतीबाबत नियमबाह्य बेकायदेशीर तरतुदींचा भंग करून आदेश काढणाऱ्या तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। शिक्षक संघटनेतर्फे आदर्श शिक्षक आदर्श शाळा पुरस्कार वितरण व संघटनेच्या सन 2025च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न। धुळ्यात बांगलादेशी नागरिकांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याची मागणी। भारतीय जनता पक्षाच्या धुळे शहर आणि ग्रामीण विधानसभा क्षेत्रात सदस्य नोंदणीला प्रारंभ। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी। आणि जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था थांबवून चावरा हायस्कूलचा मनमानी कारभार थांबवण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिका हद्दीतील मिळकत क्रमांक 28 बाबत दिवाणी न्यायालय तसेच महसूल न्यायालयाकडे प्रकरणी न्यायप्रविष्ट असताना तसेच न्यायालयातर्फे तूर्तास मनाई हुकूम असताना नियमबाह्य बेकायदेशीर तरतुदीचा भंग करून आदेश काढणाऱ्या तत्कालीन अप्पर तहसीलदार व संबंधितांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कमलाकर पाटील व इतरांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। धुळे मनपा हद्दीतील मिळकत क्रमांक 28/अ बाबत दिवाणी न्यायालय आणि महसूल न्यायालय यांच्याकडे प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना तसेच दिवाणी न्यायालयाचा सन 2015 पासून तूर्तास मनाई हुकूम कायम असताना अनाधिकारे बेकायदा नियमाविरुद्ध व तरतुदीचा भंग करून अधिकाराचा दुरुपयोग करून विसंगतीपूर्ण आदेश काढणाऱ्या तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे तसेच संबंधितांवर कारवाई करावी व सदरचा आदेश रद्द करावा या मागणीसाठी कमलाकर पाटील यांच्यासह इतरांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरातील मनपा हद्दीत असलेल्या प्लॉट नंबर 28 क्षेत्रफळ 32,428.80 चौरस मीटर लेआउटमधील बखळ स्वरूपाचे प्लॉट नंबर 1 ते 117 असून सदर या संदर्भात 2013 पासून या प्लॉट बद्दलचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असून तरी देखील धुळे येथील तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदेंनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून दिवाणी न्यायालयाचा 29 एप्रिल 2015 पासून तूर्तास मनाई हुकूम कायम असताना देखील तसेच विधी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांचा अभिप्राय व त्या आधारित 14 जानेवारी 2022 रोजीचा कलम 42(ब) प्रमाणे परवानगी नाकारल्याचा आदेश तत्कालीन धुळे येथील अप्पर तहसीलदार संजय शिंदेंना दिला होता। तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 व 44 अंतर्गत प्रयोजनात बदल करण्याबाबत परवानगी देण्याचे अधिकार हे फक्त जिल्हाधिकाऱ्यांना असतात, परंतु तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदेंनी बेकायदा नियमाविरुद्ध या ठिकाणी नियमांची पायमल्ली करून मनाई हुकूम असताना देखील त्यांनी विसंगतीपूर्ण आदेश दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी काढला। इंडस्ट्रियल जमीनला परवानगी देता येत नाही, त्यामुळे सदरचा आदेश रद्द करावा व तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे व संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी स्वीकारले। यावेळी तक्रारदार कमलाकर पाटील, विनोद पटेल, दिनेश पटेल, रमेश वाणी, राजेंद्र शिंदे, विष्णू पाटील, रहीम शेख, आसिफ भाई आदी उपस्थित होते। कमलाकर साहेबराव पाटील आज दिनांक 23/12/24 रोजी माननीय धुळे कलेक्टर यांना निवेदन दिले। विषय असा होता, सर्वे नंबर 338 व 337 याचा आमच्याकडे कोर्टाची स्टे ऑर्डर असताना तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी येण्याची परमिशन पहिले समोरच्या पार्टीला नाकारली होती आणि तदनंतर 2-3 महिन्यांनी परत त्यांनी त्याला गैरकायदेशीरित्या अधिकार नसताना 42(ब) कलमाखाली येणे ऑर्डरची परमिशन दिली। जेव्हा की 42(ब) खाली इंडस्ट्रियल जमिनीला परवानगी देता येत नाही, ती फक्त शेतजमिनीकरता लागू आहे। अशा प्रकारे त्यांनी अधिकारांचा दुरुपयोग केलेला आहे। तर आमची मुख्य मागणी अशी आहे की ती जी येणे ऑर्डर दिलेली आहे त्यांनी अधिकारांचा गैरवापर करून ती रद्द करावी आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी। कोर्टामध्ये 1 मिनिट अन्यथा हायकोर्टामध्ये आम्ही रिट दाखल करणार आहोत आणि वर मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा न्यायाची मागणी करणार आहोत। धुळे जिल्हा महाराष्ट्र शिक्षक संघटनेतर्फे आदर्श शिक्षक आदर्श शाळा पुरस्कार वितरण व संघटनेच्या सन 2025च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा शहरातील स्टेशन रोडवरील हिरेबोर येथे मंगळवारी संपन्न झाला।
धुळे जिल्हा महाराष्ट्र शिक्षक संघटनेतर्फे आदर्श शिक्षक आदर्श शाळा पुरस्कार वितरण व महाराष्ट्र शिक्षक संघटना दिनदर्शिका 2025चा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम स्टेशन रोडवरील हिरे भवन येथे मंगळवारी दुपारी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला। अनेक मान्यवरांनी मार्गदर्शनही केले। त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते धुळे तालुक्यातील गोविंदराव बागुल जिल्हा परिषद शाळा सायने, साक्री तालुक्यातील देवश्री काशीनाथ पाटील जिल्हा परिषद शाळा निलीघोटी, शिरपूर तालुक्यातील श्याम सुंदर भानुदास मुंडे जिल्हा परिषद शाळा आंबाफाटा, शिंदखेडा तालुक्यातील शीतल आधार चव्हाण जिल्हा परिषद शाळा सवाई मुक्ती यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच आदर्श शाळा पुरस्काराने धुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिरडाणे, साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ढोलीपाडा, शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा फत्तेपूर कनमाई केंद्र भोयटी, शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देगाव यांना देण्यात आले। तर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सुभाष देवराम देवरे जिल्हा परिषद केंद्र शाळा दहिवेल यांना देण्यात आला। पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, मानवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर किरण कुवर, धुळे व नंदुरबार प्राथमिक शिक्षक पतसंस्था चेअरमन रवींद्र बोरसे, शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार, उपशिक्षणाधिकारी संजय विभांडी, व्ही गुगे, सी पाटील, जी सुरवाडकर, आर पगारे, श्रीराम बहिर, विकास मुळे, अनंतराव पाटील, रामराव पाटील, मुकेश बाविस्कर, मुरलीधर नानकर, प्रकाश शिंदे, किशोर माळी, जयवंत पाटील, नवीनचंद बदाने, हनुमंतराव पाटील, सुरेश बदाने, रमेश पाटील, सतीश शिंदे, दीपक अहिरे, देविदास महाले, सुहास जैन, PM पाटील, प्रकाश पवार, गोविंद पिंगळे, सुरेश पाटील, कृष्णा पवार, नरेंद्र देवरे, संतोष पाटील, संजय जाधव, पंडित केदार आदर्श शिक्षक सन्मान सोहळा या पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करते। प्रथमतः सर्व पुरस्कार प्राप्त जे काही शिक्षक आहेत, आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शिक्षक, मुख्याध्यापक, जीवन गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक या सर्वांचे मनापासून अभिनंदन करते व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी, शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते। नाही पंढरीला जाणे, नाही केला कधी वारी, नाही पंढरीला जाणे, नाही केली कधी वारी, माझी कर्मभूमी हीच वाटते मला पंढरी, माझी कर्मभूमी हीच वाटते मला पंढरी। आणि हाच विचार मनात ठेवून आपल्या कर्तव्याला जागून तडफडीने अगदी परिश्रम करून विद्यार्थी हेच दैवत मानणारे इथं जे काही शिक्षक विराजमान झालेले आहेत आणि माझे सर्व शिक्षक बांधव आणि त्यांचा कार्याचा आज हा सन्मान सोहळा महाराष्ट्र शिक्षक संघटनेने आयोजित केलेला आहे। आपल्या कार्याचं कोणीतरी कौतुक करावं हे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं आणि हे विद्यार्थ्यालाच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला, मग त्यात शिक्षक आम्ही आहोत। तर कुणीतरी आपलं कर्तव्य कुणीतरी पाहत आहे, काम आपलं पाहत आहे आणि ते पाहून आपल्याला कुणीतरी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर देत आहे, आपलं कौतुक करत आहे, आपल्याला शाबासकी देत आहे। आणि ही शाबासकी, ही कौतुकाची थाप प्रत्येकाला हवीशी असते। आणि ही का हवी असते? जेणेकरून जी व्यक्ती ते काम करत असतं त्या व्यक्तीला अजून प्रेरणा मिळत असते, प्रोत्साहन मिळत असतं आणि हे प्रोत्साहन देण्याचं काम, प्रेरणा देण्याचं काम या महाराष्ट्र शिक्षक संघटनेने आज मलाच नव्हे तर जे काही पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे या सर्वांना देण्याचा प्रयत्न केलेला। नमस्कार, मी नवीनचंद्र वदाने, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा शाखा धुळे। आमच्या महाराष्ट्र शिक्षक संघटनेमार्फत साने गुरुजी जयंतीनिमित्त दरवर्षी 24 डिसेंबरला आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार वितरण केले जाते। त्यासाठी आमचे जे राज्याचे कोषाध्यक्ष आदरणीय रामराव दादा पाटील यांनी धुळे जिल्ह्याची शाखा स्थापन केली 2002ला आणि 2003 पासून माननीय शिवाजीराव दहिते माजी अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे यांच्या प्रेरणेने आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा आम्ही दरवर्षी त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिनदर्शिका प्रकाशन सोहळा साजरा करीत असतो। या सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष माननीय बापूसाहेब शिवाजीराव दहिते हे दरवर्षी उपस्थित राहतात। त्याचप्रमाणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किरण कुवर मॅडम या देखील उपस्थित होत्या, उपशिक्षणाधिकारी विभांडी साहेब, त्याचप्रमाणे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माननीय मनीष पवार साहेब हे देखील उपस्थित होते। त्याचप्रमाणे आमच्या राज्याचे राज्याध्यक्ष श्रीराम बहिर सर, त्याचप्रमाणे सरचिटणीस श्री विकास मुळे सर हे देखील उपस्थित होते। तर
आम्ही जे शिक्षक चांगलं काम करतात जिल्हा परिषद सगळ्यांना पुरस्कार देऊ शकत नाही, म्हणजे चांगलं काम करणारे शिक्षक आहे त्यांचा आम्ही निवड करत असतो आमच्या संघटनेमार्फत. कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव न घेता कोणत्याही प्रकारची आम्ही वशिलेबाजी करत नाही आणि जे आदर्श काम करतात असे शिक्षक आणि आदर्श शाळांचे शिलेदार यांच्या संघटनेमार्फत निवड करून त्यांचा गौरव करीत असतो, जेणेकरून जे चांगले काम करणारे शिक्षक आहेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडेल. त्याचप्रमाणे इतर सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल, जेणेकरून चांगला देश उभा राहील हीच त्यामागची प्रेरणा असते. तर या कार्यक्रमासाठी मला आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे अनमोल असे सहकार्य लाभत असते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे अधिकारी पदाधिकारी यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभत असते. आणि जवळजवळ आता 22 वर्षापासून सलग हा कार्यक्रम आम्ही कोरोना काळात देखील आचारसंहिता असताना देखील अखंडपणे सुरू ठेवला आहे. तर यापुढे देखील हा कार्यक्रम आमचा सुरू राहील. धन्यवाद. थांबतो. धुळे शहरात बेकायदेशीर वास्तव्यात असलेल्या बांगलादेशी नागरिकांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात यावे या मागणीसाठी धुळे जिल्हा शिवसेना उभाटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे शहरात बेकायदेशीर वास्तव्यास आलेल्या बांगलादेशी नागरिकांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात यावे या मागणीसाठी धुळे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने शहरातील एका नामांकित लॉजमधून 4 बांगलादेशी व्यक्तींना अटक केली. यापैकी 2 जण फरार झाल्याचे म्हटले जाते आहे. भारतात विनापरवाना वास्तव्यास असलेल्या अशा बांगलादेशी नागरिकांना शोधण्यासाठी आता कोम्बिंग ऑपरेशन राबविणे गरजेचे झाले असून बांगलादेशी सैरवैर झाले आहेत. धुळे जिल्हा हा 4 महामार्गावर वसला असल्याने रोजगाराच्या शोधासाठी अनेक जण या ठिकाणी येतात. महामार्गावरील मोहाडी उपनगर, MIDC किंवा पारोळा रोड अशा ठिकाणी अनेक लोक छोटे तंबू टाकून राहत आहेत. शहरातील एकविरा देवी मंदिरासमोरही तंबू आहेत. हे सर्वजण मुस्लिम धर्मीय असले तरी त्यांची चौकशी करून शहनिशा करणे गरजेचे झाले आहे. धुळे शहरातील मुस्लिमांच्या लक्षणीय वास्तव्याचा गैरफायदा घेत अनेक बांगलादेशी नागरिक या ठिकाणी वास्तव्याचा पर्याय निवडत आहेत. धुळे शहरातील सर्व लॉज आणि तत्सम ठिकाणांची तपासणी करावी. 2008 व 2011ला धुळे शहरात जातीय दंगल उसळली होती. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट 2024 पासून बांगलादेशात स्त्रियांवर होणारे बलात्कार आणि अत्याचार तसेच अल्पसंख्याक समुदायाची सर्रास चालू असलेली कत्तल, तेथील मंदिरांची तोडफोड, मूर्त्यांची विटंबना अशा बातम्या पाहून व ऐकून प्रत्येक भारतीयांची अस्वस्थता वाढली आहे. यामुळे महाराष्ट्रात बांगलादेशी शोधावेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी. अटक करून त्यांची बांगलादेशात तात्काळ रवानगी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर भगवान करंकाळा, महानगर प्रमुख धीरज पाटील, नरेंद्र परदेशी, विजय वाघ, प्रशांत बदाने, शहर संघटक नितीन शिरसाट, भरत मोरे, ललित माळी, गुलाब माळी, संदीप सूर्यवंशी, विनोद जगताप, सुभाष मराठे, पंकज वारसकर, विष्णू जावडेकर, निलेश काजरेकर आदी उपस्थित होते. ऑगस्ट 2024 पासून बांगलादेशामध्ये हिंदूंवरती प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत. हिंदूंचे मंदिरं त्या ठिकाणी तोडले जात आहेत आणि हिंदू जे बांधव आहेत त्या ठिकाणी त्यांना घरामध्ये घुसून त्या ठिकाणी मारहाण करून त्यांची नग्न धिंड काढणे असो किंवा त्यांना नागडे जाळणं असो असे प्रकार बांगलादेशामध्ये हिंदूंच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सुरू असताना केंद्र शासनाने या ठिकाणी बांगलादेशी नागरिकांच्या विरोधामध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू केल्यानंतर हजारो जे बांगलादेशी नागरिक या भारतामध्ये राहत आहेत त्यापैकी हजारो नागरिकांनी देशामध्ये इतरत्र ठिकाणी पलायन केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये काल 4 बांगलादेशी नागरिक या ठिकाणी पोलीस प्रशासनाला कारवाई अंतर्गत त्या ठिकाणी आढळून आलेले आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ज्यावेळेला निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की धुळे शहर हे महामार्गावरती त्या ठिकाणी बसलेलं आहे आणि महामार्गाच्या चारी बाजूला त्या ठिकाणी तंबू आणि पाल टाकून काही बांगलादेशी नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आलेले आहेत. त्या नागरिकांना शोधून आणि धुळे शहरामध्ये काही नागरिक हे काही मुस्लिम बांधवांच्या घरी वास्तव्यास देखील असण्याची शक्यता आहे. तर धुळे शहरातला जो अतिसंवेदनशील भाग आहे त्या अतिसंवेदनशील भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून त्या ठिकाणी कारवाई करून लवकरात लवकर या बांगलादेशी नागरिकांना अटक करावी. प्रशासनाने त्यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करून यांना बांगलादेशामध्ये त्या ठिकाणी रवाना करावं असं निवेदन आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या धुळे शहर आणि धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रात सदस्य नोंदणीला आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. धुळे शहर आणि धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीला आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात भाजप महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय किंवा राज्यस्तरीय नेतृत्वात जेव्हा बदल होतो तेव्हा सदस्य नोंदणीला प्रारंभ होतो. व्यापक स्तरावर देशात
भाजपचे सदस्य नोंदणी अभियान राबविले गेले. मात्र महाराष्ट्रात निवडणुका असल्याने येथे हे काम मागे पडले होते. आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महायुतीला जनतेने आशीर्वाद दिला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. सर्व प्रकारच्या या प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर आता संघटनात्मक निवडणुकीला देखील प्रारंभ झाला आहे. सदस्य नोंदणीला देखील प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात राज्याची कार्यशाळा नागपूरला संपन्न झाली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, राज्याचे मंत्री उपस्थित होते. महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणीचे आपले उद्दिष्ट आहे. राज्यात विविध ठिकाणी सदस्य नोंदणीसाठी कार्यशाळा होत असून धुळे शहर आणि धुळे ग्रामीण मतदारसंघातून त्याची सुरुवात होत आहे. 26 ते 30 डिसेंबरपर्यंत मंडल स्तरावर सर्व कार्यशाळा होते. त्यानंतर राज्यात सदस्य नोंदणीचा मोठा महोत्सव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली होईल. एकाच वेळी राज्यभर सर्व बूथवर व्यापक स्वरूपात हे अभियान राबवले जाईल. यासाठी जिल्ह्यातील सर्व भाजप लोकप्रतिनिधी, सर्व आघाडींचे पदाधिकारी, सर्व सदस्य, बूथ प्रमुख, मंडल प्रमुख, सदस्य या सर्वांनी सहभागी व्हायचे आहे. तसेच 15 ते 30 जानेवारीपर्यंत संघटनात्मक निवडणुका होतील. सक्रिय सदस्य होणाऱ्या व्यक्तीला किमान 50 सदस्य नोंदणी करायची आहे. तोच व्यक्ती पदाधिकारी होऊ शकतो. भविष्यात त्याला निवडणूक लढता येईल. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी या अभियानात सहभागी होत हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन भाजप महामंत्री चौधरी यांनी केले आहे. या प्रसंगी माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार काशीराम पावरा, आमदार राम बदाने, आमदार अनुप अग्रवाल, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, आमदार अमोल जावळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नारायण पाटील, डॉक्टर राधेश्याम चौधरी, किशोर संघवी, माजी महापौर प्रतिभा चौधरी, महिला प्रदेश उपाध्यक्ष जयश्री आईराव, महिला शहराध्यक्ष वैशाली सिरसाट, माजी महापौर प्रदीप करपे, कल्याणी अंपळकर, भारती माळी, देवेंद्र पाटील, डॉक्टर सुशील महाजन, आकाश परदेशी, संदीप सैंदाने, ओम खंडेलवाल, यशवंत येवलेकर, योगिता वाघोला आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय किंवा राज्यस्तरीय नेतृत्वात जेव्हा बदल होतो तेव्हा निवडणुकीचा सदस्य नोंदणी अभियानाचा देखील प्रारंभ होतो. खरं तर केंद्र स्तरावर व्यापक स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबवलं गेलं, परंतु महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक असल्या कारणानं हा विषय मागे पडला होता. परंतु महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. महायुतीला जनतेनं आशीर्वाद दिला. राज्याचं नेतृत्व आणि मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी विराजमान झालेत. सर्व प्रकारच्या या प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर आता संघटनात्मक निवडणुकीला देखील प्रारंभ झालेला आहे. सदस्य नोंदणी अभियानाला देखील या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्राची राज्याची कार्यशाळा ही 21 तारखेला नागपूरला संपन्न झाली. यामध्ये आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री, आमदार, खासदार आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं आमचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 21 तारखेला नागपूरला कार्यशाळा झाली. 23 ते 25 पर्यंत प्रदेश कार्यशाळा या ठिकाणी राज्यभरामध्ये होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज धुळे ग्रामीण, धुळे महानगराची ही कार्यशाळा होत आहे. 26 ते 30 पर्यंत मंडल स्तरावर सर्व कार्यशाळा होती. त्यानंतर 31 ते 4 तारखेपर्यंत जे आमचे 7 मोर्चे आहेत आणि जवळपास 32 प्रकोष्ठ आहेत, आघाड्या आहेत, या सगळे आपापल्या स्तरावर तातडीनं प्रदेश स्तरावर त्यांच्या बैठका घेऊन राज्यव्यापी ते पण अभियान राबवतील. यामध्ये महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला आम्ही 25 लाखाचं टार्गेट दिलेलं आहे. अन्य मोर्चा जे आहेत त्यांना आम्ही 15 लाखाचं या ठिकाणी टार्गेट आहे आणि 5 तारखेला सदस्य नोंदणी अभियानाचा एक मोठा उत्सव राज्यात आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होईल. एकाच वेळेस 5 तारखेला जानेवारीला
राज्यभर सर्व बूथवर व्यापक स्वरूपामध्ये हे अभियान राबवलं जाईल। यासाठी महाराष्ट्रातील केंद्रात असलेले केंद्रीय मंत्री, खासदार, राज्यातले आमचे नेते आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आणि सर्वच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मोर्चा आघाड्यांचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष त्यांचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, विविध स्तरावरचे पदाधिकारी 5 तारखेला उत्सव स्वरूपामध्ये व्यापक सदस्य नोंदणी अभियान राबवतील। बीड जिल्ह्यातील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक 3 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली। या घटनेचा जिजाऊ ब्रिगेड धुळेकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे। सदरील हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे। या हत्येमागे एक मोठी बलाढ्य शक्ती आहे, ज्यामुळे समाजातील निरपराध लोकांचा बळी जात आहे। या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही तर समाजाच्या पोलीस यंत्रणेवरील व न्यायपालिकेवरचा विश्वास संपून जाईल। तसेच परभणी येथील आंदोलनकर्ते व संविधान रक्षक ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील पोलीस कोठडीत मृत्यू झाला। या दोन्ही प्रकरणातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी विभागीय अध्यक्ष नूतन पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शिका डॉक्टर सुलभा कुवर, जिल्हाध्यक्ष वासुमती पाटील, अर्चना साळुंके, डॉक्टर पूजा बांबरे, मनीषा पवार, उषा नांद्रे, सीमा वाघ, अलका बोरसे आदी उपस्थित होते। जिजाऊ ब्रिगेड ज्येष्ठ मार्गदर्शक आहे प्रदेशाची। तर हे बीडला जे प्रकरण झालं बीड जिल्ह्यातलं, त्या तिथले सरपंच मसाद गावात तिथलं सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांच्यावर जो काही अमानुष असं कृत्य केलं गेलं आणि त्यांना जीवे मारण्यात आलं, त्यांचे हालाल करून अमानवी कृत्य झालेले आहे। अक्षरशः किळसवाना आणि काय बोलावं त्याविषयी अगदी घृणास्पद गोष्ट घडलेली आहे। त्यासाठी न्याय मिळावा म्हणून आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व भगिनी आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तर ज्या अपराध्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पटकन त्यांना हे करावी, त्यांना अजून अटकसुद्धा झालेली नाही, त्यांना अटक व्हावी आणि त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी जिजाऊ ब्रिगेडची मागणी आहे। आणि जर त्यांच्यावर लवकर जर काही कारवाई झाली नाही तर आणखी महाराष्ट्रभर आंदोलन पेटेल याविषयी जिजाऊ ब्रिगेडचं निवेदन दिलेले आहे। धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था थांबवावी तसेच चावरा हायस्कूलचा मनमानी कारभार थांबवावा यासाठी इंदिरा महिला मंडळ धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। धुळे शहरातील वलवाडी येथील जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था थांबवावी तसेच चावरा इंग्लिश मीडियम स्कूलची मनमानी थांबवावी या मागणीसाठी इंदिरा महिला मंडळ धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। वलवाडी येथे जिल्हा क्रीडा संकुलची उभारणी केल्यामुळे शहराच्या क्रीडा वैभवात भर पडली आहे, परंतु जिल्हा क्रीडा संकुलाची देखभाल होत नसल्यामुळे दुरावस्था झाली आहे। जिल्हा क्रीडा संकुलात पहारेकरी नाही। जिल्हा क्रीडा संकुलाच्या आत मैदानावर सकाळी आणि सायंकाळी जवळपास 2 ते 3 हजार लोक मॉर्निंग वॉकसाठी व युनिक वॉकसाठी येतात। तसेच विविध खेळांचे खेळाडू तसेच पोलीस भरतीसाठी तयारी करणारे तरुण तरुणी, NCCचे शिबिरात सहभागी विद्यार्थी, महिला भगिनी या क्रीडा संकुलात आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी येतात, परंतु येथे सुविधा पाहिजे तशा नसताच आहेत। या ठिकाणी मैदानावर आलेले गवत, संरक्षण भिंतीला लागून असलेले गवत आणि झाडे काढली गेली नाहीत, तसेच लाईटचीही व्यवस्था नाही। त्यामुळे मैदानावरील स्वच्छता ही कायम राहिल्याची व्यवस्था करावी। लाईटची समस्या तातडीने सोडवावी। पब्लिक जिम नव्याने करून देण्यात यावी। डे नाईट पहारेकरीची व्यवस्था करावी। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी। शौचालयाची स्वच्छता नियमित करावी। अत्याधुनिक ट्रॅकची व्यवस्था करून देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। तसेच चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासनाची मनमानी थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे, कारण उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गेट बंद अथवा ग्राउंडला 5-5 चक्कर लावणे, माथ्यावर टिळा लावणे देखील त्यांना चालत नाही व बांगड्या घालणे देखील चालत नाही। हे कितपत योग्य आहे? शाळेत फादरचा जगात चालतो का? मागील अनेक दिवसापासून धुळे शहरात पारा 4, 5, 6, 7 अंशावर गेला आहे, तरीही विद्यार्थ्यांना प्रति
सहानुभूती नाहीच, परंतु अनेक दिवसापासून पालक शाळा उशिरा भरण्याची मागणी करत आहे. या प्रश्नाकडे शाळेचे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांची ही दुरावस्था झाली आहे, त्याकडेही शाळेचे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. तरी शाळेची मनमानी थांबवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रभा परदेशी, वसंतराव तावडे, डी.पी. पाटील, कैलास कांजरेकर, संजय देसले, रवींद्र पानपाटील आदी उपस्थित होते. वासी आणि इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो. 28/11/2024 एक आम्ही क्रीडा संदर्भात निवेदन दिलं, त्याची काही दखल घेतली नाही, म्हणून आज कलेक्टर साहेबांना 2 निवेदन द्यायला आलेलो आहे. एक चावरा शाळेसंदर्भात त्यांच्या मनमानी कारभारावर वचक बसण्यासंदर्भात आणि दुसरं असं क्रीडा संकुलची दुर्दशा झालेली आहे त्या संदर्भात आमची मागणी आहे की क्रीडा संकुलची आधुनिक ट्रॅक करून देण्यात यावी, शौचालयाची व्यवस्थित व्यवस्था करण्यात यावी, तसेच तिथे महाराष्ट्रभरचे जे खेळाडू येतात त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे, दारू पिणाऱ्यांची जी संख्या वाढलेली आहे त्याच्यासाठी पहिरेकरी यांनी देण्यात यावे, अशा मागणीचे आम्ही निवेदन दिलेले. तसेच तिथे लाईटची व्यवस्था नाही आहे, कुत्र्यांमुळे लाईट जे सिनियर सिटीजन आहे त्यांची दुर्दशा होत असते, तर या सर्व मागण्या केलेल्या आहे. चावरा शाळेचं असं म्हणणं आहे की अनेक पालकांची कंप्लेंट आहे की तिथे थंडी 3°C जी थंडी आहे शहरात होती वाढलेली, तेव्हा एक अर्धा मुलगा उशीर आला तर त्याला 5 राऊंड एवढ्या मोठ्या ग्राउंडला मारण्यात येतात, म्हणजे इतकं निर्दयीपणे ते काम करतात. दुसरं असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही टिळे नाही लावायचे, मग टिळे चालत नसतील तर यांचे झगे कसे चालतात, ही पण विचारणा आम्ही कलेक्टर साहेबांना करणार आहे. आणि तिथले जे शिक्षक आहे त्यांनी क्वालिफिकेशन चेक करायला पाहिजे, कारण की ते एका दिवशी पूर्ण मराठी शिकवता, एक दिवस इंग्रजी शिकवता आणि पुन्हा ज्यांना गणित येत नाही असे गणित शिकवणारे शिक्षक तिथे आहे, असं पालकांचं आम्हाला म्हणणं आहे. ही सर्व चौकशी आम्ही RTI मार्फत पण काढणार आहे आणि तिथे RTI प्रमाणे 25% RTI प्रमाणे ते विद्यार्थ्यांना ॲडमिशन न देण्यासाठी त्यांनी ती शाळा मायनॉरिटीची करून घेतलेली आहे. तर याची सर्व चौकशी आदरणीय कलेक्टर साहेबांनी करावी अशी आमची मागणी आहे. धन्यवाद. जय हिंद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. मिळकतीबाबत नियमबाह्य बेकायदेशीर तरतुदींचा भंग करून आदेश काढणाऱ्या तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. शिक्षक संघटनेतर्फे आदर्श शिक्षक आदर्श शाळा पुरस्कार वितरण व संघटनेच्या सन 2025च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न. धुळ्यात बांगलादेशी नागरिकांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याची मागणी. भारतीय जनता पक्षाच्या धुळे शहर आणि ग्रामीण विधानसभा क्षेत्रात सदस्य नोंदणीला प्रारंभ. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी. आणि जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था थांबवून चावरा हायस्कूलचा मनमानी कारभार थांबवण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम्स न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम्स. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.